अरे माझी बहीण जर तिथं असती तर मी असंच गप्प बसलो असतो का? माझी मुलगी जर तिथं बसली असती रेल्वे स्टेशनवर तर मी असंच बसलो असतो का? पण मी वाहन आणलं नव्हतं आणि रेल्वे बंद असतात आणि आता टॅक्सी करून जाणं आणि पुन्हा येणं दिवसच जातो, रात्र. म्हणून भारतीताई म्हणल्या आता आम्ही कसं तरी ऍडजस्ट करतो. पण माहितीच तुम्हाला फोन केला, बाबांना फोन केला होता, तुम्ही उचलला नाही. उचलला नसती झोपले असते. त्याला करा ना. तर ही अवस्था जरा आपल्या माता भगिनीची, आपल्या महिला भगिनींची जरा बघून घरात बसून शांतपणा सांगणाऱ्या बदमाश प्रशिक्षणार्थ्यानो थोडी जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा आणि आपल्या आई वडिलांचं काहीतरी ऋण, तुम्हाला लहानाचं मोठं करून एवढं मोठं शिक्षण दिले, त्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यातला शंढपणा, तुमच्यातला नामर्दपणा दूर करा आणि या आझाद मैदानाकडं येणाऱ्या 5 तारखेला आता आपलं एक अधिवेशन, उद्याचा दिवस चालणार आहे. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार पर्यंत सुट्टी आहे. गुरुवारी एक अधिवेशन चालणार आहे आणि शुक्रवारी 6 तारखेला आपला अर्थसंकल्प मांडला जाणार. उद्याचा दिवस आपल्याला या ठिकाणी आक्रमक होण्यासाठी संधी आहे. उद्याच्या दिवसासाठी तुम्ही महाराष्ट्रातून सगळे प्रशिक्षणार्थी या आझाद मैदानावर या. उद्या जर आपण चांगल्या पद्धतीने आक्रमक झालो तर या अर्थसंकल्पामध्ये त्यांना आपला काहीतरी प्रावधान, बजेट प्रावधान करण्यासाठी त्यांना सद्बुद्धी सुचेल. उद्या तारीख आहे 27, 28, 29, 4-5 दिवसाचा वेळ आहे का? 5 दिवसाच्या काळात उद्या जर आपण आक्रमक झालो तर खूप मोठा चांगला संदेश जाईल. जसा आपण छत्री मोर्चाला या ठिकाणी गर्दी केली होती तशी गर्दी उद्याच्या 27 तारखेला आणि 5 मार्चला या ठिकाणी करा. नक्कीच हे सरकार या अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी बजेट प्रावधान करून तुम्हाला एक्सटेन्शन का होईना, मुदतवाढ का होईना देण्यासाठी हे सरकार तयार होईल. नाहीतर तुमच्या पदरात भोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. मी हे तुम्हाला सूर्यप्रकाश स्वच्छ सांगतो. आता उद्या आपली संख्या वाढण्यामध्ये काय करतात? बरोबर आहे का चूक आहे? एकदम 5 तारखेला आलो, अर्थसंकल्प सगळा पेटारा तयार झालेला असते. आता अर्थसंकल्प जवळपास तयार झालाय. अर्थसंकल्प काही उद्या मांडायचे म्हणजे आज होत नाही. त्यामुळं उद्याची एक संख्या आणि 5 तारखेची संख्या, 5 तारखेला दबाव गट आणि 27 तारखेला मोठं आक्रमक चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागेल. 5 दिवस आपल्याला सुट्ट्या आहेत. आपण आपापल्या गावाकडे, बुधवारी आपल्या गावाकडून निघा, गुरुवारी या. आज महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं लोक निघावेत यासाठी तुम्ही फोन करा, मेसेज करा, व्हिडिओ करा आणि प्रत्येक ग्रुपवर आता ताबडतोब ते व्हायरल करा आणि निघा. जसे सीमेवर परिस्थिती चिंताजनक असते, 2 देशादरम्यान जेव्हा युद्ध पेटण्याची स्थिती असते तेव्हा सीमेवरच्या सैनिकांना
असेल त्या स्थितीमध्ये तुम्ही या म्हणून फरमान काढलं जात. तो जर काल लग्न झाला असता तर तुझा बायकोला सोडून त्याला सीमेवर जावं लागते. तशाच परिस्थितीमध्ये आपल्याला या आपल्या हक्काच्या लढाईसाठी या आझाद मैदानावर होत असलेल्या या लढाईच्या युद्धामध्ये सहभागी होण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं उद्या मुंबईमध्ये दाखल व्हा अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण बसून चर्चा करू. आपल्याला संख्या वाढेल का उद्या बघा. उद्या वाढणं अत्यंत महत्वाचं आणि 5 तारखेला महासागर आला पाहिजे. महासागर पुन्हा आपण 5 तारखेला पुन्हा एकदा आपण शहरी लोटांगण घालू. 5 तारखेला लोटांगण मोर्चा विधान भवनावर काढायचा का आपण? हो. एकदा लोटांगण मोर्चा विधान भवनावर 5 तारखेला काढू आणि उद्याच्याला मात्र आपण या ठिकाणी युद्ध संघर्ष परिस्थिती निर्माण करू आणि हे मैदान सोडणार नाही अशी भूमिका घेऊ. मग आपण सगळेजण प्रयत्न कराल. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्याच्या ग्रुपवर हा मेसेज टाका. उद्याचं एक युद्ध आपलं जोरदार झालं पाहिजे आणि 5 तारखेचं एक झालं पाहिजे. एकदा 6 तारखेला आपला अर्थसंकल्प झाला तर पुन्हा पुरवणी मागण्या वगैरे असतात. पुरवणी मागण्या वगैरे असतात. जरी नाही झालं तरी पुरवणी मागण्यामध्ये वगैरे आपल्याला ते घालता येईल आणि पुन्हा पण मदनाची लाच आणि काढून जोडून गोळा केलेली लाच हाचा अर्थसंकल्प म्हणजे मदनाची आणि नंतर पुरवण्या मागण्या म्हणजे ते फळं झाडून करणं. इकडून शेतकऱ्याची भाषा आहे का नाही. मुंबईच्या लोकांना कळणार नाही. त्याच्यामुळं आपले 2 दिवस आपल्या अत्यंत महत्वाचे आहेत. 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च, 5 आणि 6 मार्च 3 दिवस आपल्याला अत्यंत आक्रमक व्हायचे. अशा पद्धतीचं नियोजन करा. अशा प्रकारचं आवाहन महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधव आणि त्यांच्या पालकांना करतो. धन्यवाद.